जो है ना वो भाई साहब है। ग्रामीण भागामध्ये एक मन आहे. आताच माझ्या सहकार्याचा फोन आला की गावामध्ये डास खूप झालेत आणि उंदीरांचा सुळसुळाट झालेला आहे. काय करता येईल? या गोष्टीसाठी पोलिसात जाऊन तक्रार देता येईल का? ते ग्रामपंचायतचं काम आहे, ग्रामपंचायतला ते करावं लागेल. तशी परिस्थिती झाली. आमच्या परळी मतदारसंघामध्ये झुटपूट कुठली छोटी मोठी घटना झाली असेल, खुनाचा आरोप असेल, कुठलीही गोष्ट झाली की लगेच पोलीस स्टेशन, लगेच पत्रकार परिषद. अशा पत्रकार परिषद व्हायल्यात की एखाद्या आमदार, खासदार, कॅबिनेट लेवलच्या मंत्र्याच्या ही पत्रकार परिषद होत नाहीत. अशा पत्रकार परिषद आमच्या तालुक्यामध्ये व्हायलेल्या आहेत. आता राजभाऊ फड या परळी तालुक्यामध्ये शहरी भागालाच माहित होते, त्यांना आमदार होण्याची इच्छा होती मागच्या विधानसभेला. ती शहरी भागामध्ये फक्त वकील साहेब सर्वांना माहित होते. आम्हाला एवढंच माहित होतं की कोणीतरी एक ऑटो चालक माणूस आहे, 10-5 वर्षापूर्वी ऑटो वगैरे चालवत होते आणि ते कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीचे जावई वगैरे आहेत आणि त्यांना आमदार व्हायचे. तर असे माणसं भरपूर झालेत. पैसा आला, कुठून आला, कसा आला? 10-20 वर्षामध्ये तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी समुद्रकिनारी घर कसं काय घेतात, त्या सगळ्या गोष्टीच्या चौकशा झाल्या पाहिजेत. परंतु असा कुठला तरी एखादा माणूस उठतो आणि लगेच धनंजय मुंडेंना असं केलं, धनंजय मुंडेंना खून. एखाद्या मतदारसंघामध्ये जर खून झाला तर त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी का? लोकप्रतिनिधीची जबाबदारी कशासाठी? तिथले रस्ते, तिथले नाल्या, तिथले सभागृह किंवा आणखीन इतर प्रश्न आहेत, याला ते लोकप्रतिनिधी जबाबदार असला पाहिजे. खुनाला कसं काय जबाबदार आहेत? पुण्यामध्ये दररोज खून होतात. मी तिथं शिकायला होतो, मला माहिती आहे. मी कात्रजला शिकायला होतो. धनकोडीला जात असताना धनकोडीमध्ये बस थांबवण्यात आल्या सगळ्या आणि आम्ही लाईव्ह बघितलं. काही जणांनी पेट्रोल टाकून एका व्यक्तीला जाळून टाकलं. हे मी विद्यार्थी दशेमध्ये माझ्या ह्यानं बघितलं, डोळ्यानं बघितलेलं आहे. मी शिवाजीनगरला गेलेलो होतो त्यावेळेस पीएमटी मध्ये एक वेळेस, त्यावेळेसही असं झालं. अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत ह्या गोष्टीला. धनंजय मुंडे साहेब जबाबदार नाहीत. परंतु प्रसिद्धीसाठी काहीतरी करायचं, धनंजय मुंडे साहेब यांचं नाव घ्यायचं, या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मीडियानी अशा व्यक्तींना प्रसिद्धी देऊ नये. आणि बेछूट आरोप साहेबांवर जे होत आहेत, साहेबांचे कार्यकर्तेही सहन करणार नाहीत आणि या गोष्टी चुकीच्या व्हायला आहेत असं आम्हाला वाटतं. आणि या बाबतीमध्ये आरोप होऊ नयेत आणि संबंधित व्यक्तीने आरोप जे काही केले, राजेभाऊ फड, मला वैयक्तिक वाटतं की आमदारकीचं त्यांचं स्वप्न त्यांना फॉर्मच भरता आलेलं नाही किंवा त्यांना रिजेक्ट केलं पक्षाने त्यांच्या आणि इतर उमेदवार द्यायला, या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांना एकच गोष्ट व्हावी की त्यांची, मला वाटतं एक चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला या व्यक्तीची दाखवावं यांना. कदाचित पैसाही भरपूर आहे, त्यांनी चांगल्या प्रायव्हेटमध्ये दाखवावं किंवा मग ससूनमध्ये दाखवण्याच्या. परंतु तुमची चौकशी करा, कारण तुम्ही न्यायालय नाहीत किंवा तुम्ही कुठले पोलीस अधिकारी नाहीत किंवा तुम्ही एसआयटी मध्ये नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्ही घेत असलात तर लोकप्रतिनिधीसारखे तुम्ही प्रश्न विचारा. खुनाच्या आरोपामध्ये बेछूट साहेबांचं नाव घेऊ नका. एवढंच आम्ही सर्व कार्यकर्ते या प्रकरणी म्हणू शकतो.